नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरचं स्वागत आहे. मित्र हो, महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन भरती निघालेली आहे. मित्रांनो, या भरतीसाठी महाराष्ट्रामध्ये 50,000 पद हे भरून घेण्याचा निर्णय हे शासनाने केलेला आहे. तर मित्रांनो, ही भरती नेमकी कोणती आहे आणि हिच्यासाठी कोणती पात्रता लागते आणि काय हिच्या अटी व शर्ती आणि याचे काय पेमेंट वगैरे काय पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्यामध्ये नवीन पद हे भरून घेण्यासाठी 50,000 हे शासनाने आता जागा काढलेल्या आहेत. हे जागा आहेत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा शासन निर्णय तुमच्या समोर आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेला आहे. तर मित्रांनो, हे नवीन पद आहे महाराष्ट्रामध्ये. याच्या आधी हे पद महाराष्ट्रामध्ये नव्हतं. तर मित्रांनो, आता हे नवीन पद महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे. तर याची जी काही प्रस्तावना आहे ते पाहू. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जल कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भानीय दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या पदाचे नाव आहे योजनादूत आणि राज्यामध्ये 50,000 हे योजनादूताची भरती शासन हे करून घेणार आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, पुढे बघू याचा शासन निर्णय काय आहे ते. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्यासाठी दृष्टीने त्यांच्या सहायता करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासनाने निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. याबाबतचा कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे आहेत. तर मित्रांनो, शासनाच्या विविध प्रकारच्या योजना जे काही आपल्या गोरगरीब कुटुंबापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून याकरिता हे योजनादूत पद महाराष्ट्र शासनामार्फत भरून घेण्यात येत आहेत. तर मित्रांनो, याचे उद्दिष्ट आहेत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे. याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे आहे म्हणून. तर मित्रांनो, प्रत्येक लाभार्थ्याला योजनाची माहिती ही घरपोच पोहोचली पाहिजेत आणि त्या योजनेचा लाभ हा त्या कुटुंबाला भेटला पाहिजेत. याकरिता ही योजनादूताची नेमणूक करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, कार्यक्रमाची ठळक रूपरेषा पाहू. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविण्यात जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील. ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीला एक, शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत व एकूण 50,000 योजनादूताची निवड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति एवढे ठोक मानधन देण्यात येईल आणि याच्यात प्रवास भत्ता बी आहे आणि इतर भत्ते बी आहेत. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. तर मित्रांनो, या पदासाठी आपल्याला 10,000 रुपये प्रति महिना एवढे मानधन मिळणार आहे. याच्यात प्रवास भत्तेसुद्धा आहेत. तर प्रत्येकी ग्रामपंचायतला एक योजनादूत आणि शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्यामागे एक हा योजनादूत राहणार आहे. मित्रांनो, योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचा निकष जे काय उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेत किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे आणि उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे आधार कार्ड व त्यांचे बँक खात्याला आधार संलग्न असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे जे काही आपल्याला याचा फॉर्म भरायचा असेल ते आपल्याला याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागत असतील ते डॉक्युमेंट्स विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज, आपल्याला लागेल आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावे देखील लागले आहेत या ठिकाणी आणि इतर कोणतेही प्रमाणपत्रे आपले आणि अधिवासाचा दाखलासुद्धा लागणार आहे. वैयक्तिक बँक खाते तपशील लागणार आहे म्हणजे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे आणि हमीपत्र लागणार आहे. तर मित्रांनो,
मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपण्यात येणारे कामकाज व शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाहीत. सबब या नेमणुकीचा आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीचा मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. तर मित्रांनो, हे शासकीय नोकरी नसून तुम्हाला काही कालावधीसाठी हा जॉब तुम्हाला शासन देणार आहे. तर मित्रांनो, निवड झालेल्या योजनादूताने कोणते काम करायचे आहे, तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनाची माहिती घेण्याचे काम करायचे आहे. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी शासनाच्या योजनेची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेले काम हे विविध नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही. तसेच ते गुन्हेगार स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही. योजनादूत तसेच करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेली कारवाई संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजनादूत व अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अवैध राहणार नाही. तर मित्रांनो, ही जे काही पद आहे हे शासन फक्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी भरून घेणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला कालावधी दिलेला आहे, हे पाहू शकता की मूळ कागदपत्र तपासणी येईल. त्यानंतर प्रत्येकी उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही. तर मित्रांनो, हे पद हे 6 महिन्याकरिता आहे. त्यासमोर तुम्हाला याचा करार वाढवू बी शकतील, हे शासनाच्या मनावर आहे. तर मित्रांनो, असा ही योजनादूतची भरती 50,000 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. याचा फॉर्म तुम्ही जेव्हा ॲड निघल्यास ह्याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेट